हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज बरेच दिवसांनी मी लाईव्ह टी व्हीवर एक कॉन्सेप्ट घेऊन आलोय. गेले 2-3 आठवडे मी मोबाईलवर काय म्हणतात लोकांशी समोरासमोर चॅट करायचा प्रयत्न करत होतो. मला चांगला कॉन्टेंट हवा होता. 2-3 दिवस झाले कॉन्टेंटचा विचार करत होतो आणि मला असं जाणवलं की गेले काही दिवस लोक गोल्ड अँड सिल्वरकडे खूप जाण्याचा प्रयत्न करतात. मी पण जून जुलैमध्ये गोल्डपेक्षा जास्त सिल्वरमध्ये अलोकेशन घ्यायचं ठरवलेलं. आम्ही सिल्वर अलोकेशन पण घेतलं आणि साधारण फेब्रुवारी 1st-2nd वीकमध्ये आम्ही सगळ्या सिल्वर एक्झिट पण केले. साधारण 2-3 टाइम्स पैसे झाले. इट इज नॉट अबाउट मेकिंग रिटर्न्स, बट इट इज अबाउट राईट एंट्री अँड राईट एक्झिट. थीमॅटिक फंड्स जेव्हा तुम्ही ऍडवायझर शिवाय घेता ते तुम्हाला कळत नाही कधी एंट्री करायची आणि कधी एक्झिट करायची. आजच मी एका कन्सल्टेशनमध्ये एका क्लायंटशी बोलत होतो. त्या क्लायंटने साधारण 17-18 लाख रुपये सिल्वरमध्ये गुंतवलेले आणि त्याचे 40 लाख झालेले. 17 लाखाचे 40 लाख झालेले. त्याने तो प्रॉफिट बुक नाही केला आणि आता तो प्रॉफिट इरोड होऊन साधारण 23-24 लाखावर आले. 17 लाखाचे 40 लाख आणि 40 लाखाचा व्हॅल्युएशन आता 23-24 लाख आलंय आणि त्याला कळतच नाहीये की काय करावं. मी नेहमी सांगतो, थीमॅटिक फंड्स कोणीतरी सांगते म्हणून बाय करू नका. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अन ऍडवायझर इन प्लेस. मी ज्यावेळेला रिडीम केले सिल्वर, ते आम्हाला साधारण सगळं मिळून 2.5-2.8 टाइम्स पैसे मिळाले इन अ मॅटर ऑफ 6-7 मंथ्स. माझा सिल्वरवर व्ह्यू खूप बुलिश होता. मला असं वाटलेलं की पुढच्या 3-4 वर्षात सिल्वर 4-5 लाख जाईल, पण सिल्वर खूपच फास्ट वर गेला. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जो ऍसेट क्लास खूप वर जातो तो ऍसेट क्लास खाली पण खूप फास्ट येतो. एंट्री आणि एक्झिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहेत. सो आजचा टॉपिक आहे वाय म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स ऑलवेज विन इन द लॉंग टर्म. खूप इम्पॉर्टंट आहे. सध्या काय झालंय की गोल्ड अँड सिल्वरमुळे खूप फोमो झालाय. लोकांना असं वाटतं आता मी गोल्ड घेऊ का, आता मी सिल्वर घेऊ का. ज्या वेळेला 1.5-2 वर्षापूर्वी मी लोकांना सांगत होतो की तुम्ही एक मिनिट, आपण आता बंद करूया कमेंट सेक्शन. परफेक्ट. कॉन्सन्ट्रेट करा, मी काय सांगतोय ते. मला 1 तास पूर्ण द्या तुमचा. हा जो कॉन्टेंट मी घेऊन येतो ह्याच्या मागे खूप अभ्यास असतो, खूप काही थॉट प्रोसेस असते. मला पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त लोक कॉन्सन्ट्रेशनने ऐका. गिव्ह युअर 1 hour कम्प्लिटली टू माय कॉन्टेंट. मोबाईल बघू नका. प्रॉब्ली तुम्हाला असा 1-2 पॉईंट मिळेल जेणेकरून तुमची कॉन्फिडन्स या म्युच्युअल फंड जर्नीवर चांगली होईल. काय झालं ना, गेल्या काही दिवसात गोल्ड आणि सिल्वरवर खूप फोमो झालाय आणि नॉर्मल इक्विटी म्युच्युअल फंड्स असं वाटतं की यार काही रिटर्न्सच देत नाहीये, सो आपण हे सेल करूया आणि हे बाय करूया, असं बरेच जणांना वाटतं. मलाही बरेच मेसेजेस येतात, सर आपण इक्विटी म्युच्युअल फंड्स विकूया ना, गोल्ड सिल्वर घेऊ, आपण ह्याच्यात जाम पैसे बनतील. हेच 3 वर्षापूर्वी लोक सांगत होते. किती जण, सर तुम्ही काय मिड आणि स्मॉल कॅप मध्ये अलोकेशन कमी घेताय, मिड आणि स्मॉल कॅप मध्येच पैसे बनतो. लोक जिथे रिटर्न्स असतात ना, पास्ट परफॉर्मन्स जिथे असतो 5 इयरचा, तिथेच लोक जायला बघतात. डोंट डू दिस. ऍसेट अलोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2022 मध्ये माझा एक फॅमिली मेंबर, त्याला 20 लाख रुपये गुंतवायचे होते. मी त्याला सांगितलं 20 लाख रुपये आपण मल्टी ऍसेटमध्ये इन्व्हेस्ट करू, कारण मार्केट खूप एक्सपेन्सिव्ह वाटत होतं. त्याचं म्हणणं होतं, नाही राहुल, 20 लाखामध्ये 10 लाख हे कॉन्ट स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट करायचे. मी म्हटलं का कॉन्ट स्मॉल कॅप? नाही राहुल, 5 वर्षाचा CAGR बघ 30-40% आहे. मी म्हटलं दिस इज अनसस्टेनेबल. पुढे मार्केटने रिटर्न नाही दिले तर हा CAGR खाली आहे. पण त्या क्लायंटने काय माझं ऐकलं नाही. 10 लाख रुपये कॉन्ट स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट केले, 10 लाख रुपये आम्ही मल्टी ऍसेट मध्ये इन्व्हेस्ट केले. यू वॉन्ट बिलीव्ह आज त्या स्मॉल कॅप मधले 10 लाखाची किंमत 11,80,000 आहे आणि मल्टी ऍसेट मध्ये 10 लाखाची किंमत 16 लाख आहे.
मी या फंडमध्ये टाकण्याचं एकच कारण होतं, ह्याच्यात रिस्क कमी होती आणि ह्याच्यात गोल्ड अँड सिल्वरचं ॲलोकेशन होतं. पण त्यावेळेला स्मॉल कॅपची एवढी हवा होती की त्या क्लायंटने माझं ऐकलंच नाही. आज तो मला क्लायंट म्हणतो, राहुल तू त्याला बरोबर होतास. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, एव्हरीवन नीड्स अन ॲडवायझर. याच क्लायंटकडे 38 लॅक्सचे शेअर्स होते, ज्याची किंमत 65 लॅक्स झालेली, कारण त्याने सगळे गव्हर्नमेंट PSU स्टॉक्स घेतलेले आणि PSU स्टॉक्सची 1-1.5 वर्षापूर्वी खूप मोठी रॅली आलेली. 65 लॅक्सचं व्हॅल्युएशन ज्यावेळेला 58 लॅक्स आलं, त्यामुळे त्यांना कॉल केला की काका तुम्ही हे शेअर्स काढा, मला असं वाटतं हे व्हॅल्युएशन अजून पडेल. त्यांनी ते व्हॅल्युएशन 55 लॅक्स असताना रिडीम केलं. आज जर पर्यंत राहिले असते तर आज जे 38 लॅक्स 55 लॅक्स झालेले, प्रॉबब्ली आज व्हॅल्युएशन 38 लॅक्स पेक्षा जास्त आलं असतं, कारण तिथून अजून ते स्टॉक्स 50 ते 60% पडले. दिस इज द पॉवर ऑफ ॲडवायझरी. त्याला त्यांनी मला बरंच काही सांगितलं की राहुल तुला मार्केट कळत नाहीये, मोदी येणारे, पॉलिटिकली गोष्ट आहेत, PSUs खूप चालणारे, डिफेन्स स्टॉक तर छप्पर तोड होणारे, माझे 1 करोड होतील. म्हटलं नाही, यू हॅव टू फॉलो व्हॉट आय से. आणि आज ते म्हणतात त्यावेळेला मी तुझं ऐकलं म्हणून ॲटलिस्ट 17 लाख तरी प्रॉफिट बुक केला. यू नीड टू हॅव अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर इन प्लेस. काय होतं की आम्ही डे इन डे आउट तेच काम करत असतो, डे इन डे आउट मार्केट्स अनालाइज करत असतो. आम्हाला माहिती असतं कोणाला काय फंड्स द्यायचे, काय फंड्स अलोकेट करायचे, किती प्रोपोर्शनमध्ये इन्व्हेस्ट करायचे, आणि ती जी एक्सपर्टीज असते त्याने तुमचं ॲब्सोल्युटली लाईफ चेंज होतं. एव्हरीवन विथ मी, एव्हरीवन विथ मी, परफेक्ट दिसतंय ना सगळं? सो व्हॉट आर यू फिलिंग राईट नाव? लो रिटर्न्स? येस. मार्केटमध्ये माझ्याकडे पण काही पोर्टफोलिओज असे आहेत की ज्याचा रिटर्न 1 ते 3% गेले 2 वर्ष. बरेच असे पोर्टफोलिओज आहेत. 5 ते 8% तर ठीक आहे. गोल्ड जेलसी, गोल्ड इज अप ऑलमोस्ट 70%. लोकांना असं वाटतं मी का गोल्ड नाही घेतलं, गोल्डमध्ये ॲलोकेशन खूप वाढवायला पाहिजे होतं. SIP कंटिन्यू करायची की नाही? जी लोक 10 वर्ष 15 वर्ष मी हातच लावणार नाहीये म्युच्युअल फंड्सला अशी सांगून इन्व्हेस्ट करत होते, ते साध्या 1-2 वर्षाच्या रिटर्न्समध्ये मार्केटला घाबरले. सर आम्ही ना 10 वर्ष पैसे इन्व्हेस्टच काढणारच नाही, पैसे लागणार. सर आम्ही 20 वर्ष पैसे काढणार नाहीये. आज 1 वर्ष रिटर्न नाही मिळते तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी काय SIP चालू केली, जी मी गोल्डच घ्यायला पाहिजे होतं. दुसरं मार्केट फटीग, निफ्टी स्टॅग्नंट, मिड स्मॉल कॅप परफॉर्म करत नाहीये, सगळ्या गोष्टी होत आहेत. काय केलं पाहिजे? मेजरली लोकांचा प्रॉब्लेम काय, लोकांना असं वाटतं गोल्ड आणि सिल्वरची सगळ्यात मोठी लाईफ मधली रॅली निघून गेली. यू नीड नॉट हॅव टू बी अ पार्ट ऑफ एव्हरी रॅली. लक्षात ठेवा, मी माझ्या क्लायंटचं खूप ॲलोकेशन घेतलं, पण पर्सनली मी गोल्ड सिल्वरमध्ये काहीच इन्व्हेस्ट नाही केले. पर्सनली मी गोल्ड सिल्वरमध्ये काहीच इन्व्हेस्ट नाही केले. मला आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट की सिल्वर खूप वर जाईल, एवढा फास्ट जाईल कोणालाच माहित नव्हतं, पण वर जाईल हे वाटत होतं टेक्निकली. पण पर्सनली मी बिलकुल इन्व्हेस्ट नाही केले सिल्वरमध्ये. का? कारण माझा पोर्टफोलिओ 9.5 इयर्समध्ये अजूनही 15-16% CAGR देतोय. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. मी SIP स्टॉपअप करतो, जसे पैसे येतात तशी SIP स्टॉपअप करतो. एंड ऑफ द मंथ समजा पैसे राहिले तर SIP फंड्समध्येच मी टॉपअप करत राहतो. मला पाहिजे की माझे जे 9 वर्षाचं कंपाऊंडिंग आहे ना ते मॅसिव्ह झालं पाहिजे, अँड दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह इन. मी नेहमी लिहिलंय, दिस इज कम्प्लिटली नॉर्मल अँड एक्झॅक्टली वाय मोस्ट इन्व्हेस्टर्स लूज मनी बाय स्विचिंग ॲट द रॉंग टाइम. मला दररोज क्लायंटचे मेसेज येतात, सर आपण स्विच करूया ना. म्हटलं दिस इज नॉट टाइम टू स्विच, दिस इज टाइम टू स्टे पुट. 3 golden rules of mutual funds. Start early, be consistent, don't panic. मी आज एका क्लायंटला एक्झाम्पल देत होतो. मी माझा पोर्टफोलिओ अनालाइज केला परवा लास्ट वीकमध्ये. मी 2016ला इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. ओके, 2016 ते 2020 0 रिटर्न होता. 2021 ते 2023
2023 मार्केटने खूप रिटर्न दिला. 2024 ते 2026 परत रिटर्न नाहीये. म्हणजे माझ्या ऑलमोस्ट 10 इयर्सच्या हिस्ट्रीमध्ये, 10 इयर्सच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हे 4 वर्ष आणि हे ऑलमोस्ट 7 वर्ष मार्केटने नेगेटिव्ह टू कन्सॉलिडेशन रिटर्न दिलेत. म्हणजे मी असं म्हणेन की काही रिटर्न्सच नाही दिले. फक्त 3च वर्ष मार्केटने खूप रिटर्न दिलेत, 3 पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेत. पण या 3 वर्षाने माझा 10 वर्षाचा CAGR हा 15% केलाय. रिटर्न्स हे नेहमी खालच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करूनच बनतात. ही गोल्डन रूल आहे. परत रिपीट करतो, रिटर्न्स हे खालच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करूनच मिळतात. लोकांना असं वाटतं की मार्केट वर गेल्यावर रिटर्न्स येतात, तसं नाहीये. हा खूप पॉवरफुल पॉइंट आहे की मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा मी इन्व्हेस्ट करीन, मार्केट खाली आलं तर मग मी स्टॉप करीन SIP. मार्केटनं थोडंसं वर जाऊ दे मग मी इन्व्हेस्ट करीन. माझ्या 10 इयर्सच्या हिस्ट्रीमध्ये फक्त 3 ते 3.5 वर्ष मार्केट सुपर पॉझिटिव्ह होतं. त्याने माझा CAGR 15% आलाय. एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? जी लोकांना असं वाटतंय की मी कुठे इन्व्हेस्ट करतोय, का करतोय, इन स्पाइट ऑफ गोईंग थ्रू अ कन्सॉलिडेशन फेज फॉर 7 इयर्स, स्टील माझा पोर्टफोलिओ अजूनही पॉझिटिव्ह आहे. एव्हरीवन विथ मी? सगळे माझ्या बरोबर आहेत? ऑलमोस्ट 200 लोक आहेत. मी ना एक गोष्ट नेहमी म्हणत असतो, कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन ऑलवेज बीट्स टॅलेंट. प्रत्येक व्यक्तीला ना असं वाटत असतं की आपण लाईफमध्ये खूप सक्सेसफुल व्हावं. आणि माझं ते खूप मोठं बिलीफ आहे, ओके, की सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला बिझनेसच करायची गरज नाहीये. आय हॅव सीन कॉर्पोरेट लाईफ मधल्या माझ्या काही इन्व्हेस्टर्सने फिनॉमिनल वेल्थ बनवली. मी परत रिपीट करतो, असं म्हणतात की 9 to 5 मध्ये पैसे बनत नाहीत, 9 to 5 मध्ये पण पैसे बनतात. आणि मी अशी पण लोक बघितले की बिझनेसमध्ये अमाप पैसा येऊन पण त्यांनी पैसे, वेल्थ नाही क्रिएट केली. मी परत रिपीट करतो, जे 9 to 5 कॉर्पोरेट जॉब करतात, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही लाईफमध्ये एक उत्तुंग भरारी नाही घेऊ शकत, तर तुम्ही 100 ने 1000% घेऊ शकता. अनेक एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे की ज्यांनी 9 to 5 मधल्या येणाऱ्या सॅलरीमध्ये फेनॉमिनल वेल्थ क्रिएशन केले. आणि अशी पण लोक आहेत ज्यांनी बिझनेसमध्ये अमाप प्रॉफिट्स करूनही त्यांनी वेल्थ क्रिएशन नाही केली, बिकॉज दे डिडंट हॅव अ राईट मेंटॉर इन लाईफ. दे डिडंट हॅव प्रॉपर ॲसेट अलोकेशन. नुसतं रिअल इस्टेट केलं आणि आता ज्याला बिझनेस चालत नाहीये त्या कॅश फ्लोचा खूप प्रॉब्लेम येतोय. मी काही इंडस्ट्री ॲव्हरेजेस काढलेत, स्मॉल कॅप कॅटेगरी, मिड कॅप कॅटेगरी, लार्ज कॅप, फ्लेक्झी कॅप, लार्ज कॅप, असं काय, लार्ज अँड मिड आणि गोल्ड. ओके, सो मी 2016 to 2026 चा एक पॅच घेतलाय जिथे कॅटेगरी ॲव्हरेजेस घेतले. तर स्मॉल कॅप कॅटेगरीने साधारण 18% CAGR दिलाय, मिड कॅपने 17% दिलाय, लार्ज अँड मिडने 16 दिलाय, निफ्टी इंडेक्सने 13 दिलाय आणि गोल्डने 14 दिलाय. एवढे 10 वर्षात एवढं मार्केट टर्मॉइल मध्ये जाऊनही ऍव्हरेज कॅटेगरी रिटर्न स्मॉल कॅपचे किती आहेत? 18%, मिड कॅपचे 17%. दीज आर कॅटेगरी ऍव्हरेज रिटर्न्स. मी तर नेहमी म्हणतो 12% रिटर्न्स मिळाले तुमची लाईफ होईल. कोविड आला, त्यानंतर डिमॉनिटायझेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण 10 वर्षात पैसे बनले.
18% CAGR मिळणं इज नॉट अ जोक. तुम्ही सगळीकडे बघू शकता की कॅटेगरी ऍव्हरेज इज मोर दॅन 12%. प्रॉब्लेम काय होतो, पीपल आर नॉट इन्व्हेस्टेड. लोक खूप चंचल असतात. लोकांना असं वाटतं की आपण मार्केट वर गेलं तरच इन्व्हेस्ट करायचे, मार्केट खाली गेलं तर नाही. वी आर नॉट हिअर टू टाइम द मार्केट. वी आर नॉट हिअर टू चेज रिटर्न्स. वी आर हिअर टू क्रिएट जनरेशनल वेल्थ. ज्या वेळेला हे 3 वाक्य तुमच्या डोक्यात बसतील, ट्रस्ट मी, लाईफ चेंज होऊन जाईल. मी अनेक कन्सल्टेशन्स मध्ये ऐकतो, सर मला बिझनेसमध्ये लॉस झाला, आता मी खूप लेट इन्व्हेस्टमेंट चालू करतोय, माझी वेल्थ क्रिएट होईल का? यू हॅव टू गिव्ह युअर सेल्फ ओनली 7 to 8 years. 7-8 वर्ष डिसिप्लिनने इन्व्हेस्टमेंट केली, कन्सिस्टन्सीने SIP केली, तुम्ही तुमच्या ब्लडलाईन मध्ये एवढे पैसे कोणी बघितले नसतील एवढे तुम्ही बनवू शकता. आजच मी एका कन्सल्टेशन मध्ये क्लायंट सांगत होता, मी 42 इयर्स आहे, मला 70-80 लाख लॉस झालाय, XYZ. मी म्हणलं 2016 राहुल कुलकर्णी पण अशा फेज मध्ये होता जिथे बाबांची लाईफ लॉंग सेव्हिंग संपलेली, पैसेच नव्हते, म्हणजे काय करायचं हा पुढे डाऊट होता. बाबांना मी एवढंच म्हणालो, वी हॅव टू गिव्ह युअर सेल्फ 10 years, पूर्ण कायापालट करून टाकेन मी. 5,000च्या SIP ने सुरुवात केली, आज 4 करोडचा पोर्टफोलिओ झालाय. यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो की मी माझाही पोर्टफोलिओ बनवला, प्लस हजारो क्लायंटची लाईफ बनले म्युच्युअल फंड्स मध्ये. इट इज ओनली बिकॉज दे ट्रस्टेड राहुल कुलकर्णी. मी जी वाक्य बोलतो ना, यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी, ह्याचं हवेतनं नाही आलंय. इट इज बिकॉज ऑफ इमेन्स रिसर्च. खूप डेटावर मी काम करतो, खूप लोकांच्या मानसिकतेवर काम करतो, लोकांना रिडीम करण्यापासून खूप लांब ठेवतो. तीच लोक पैसे बनवतात. जी लोक माझे सल्ला ऐकत नाहीत ती नंतर मला म्हणतात, राहुल त्यावेळेला ऐकायला पाहिजे होतं. 1,00,000 लमसम मध्ये इन्व्हेस्ट केले असते 2014ला स्मॉल कॅप मध्ये, तर आज झाले असते 5 लाख. मिड कॅप मध्ये ऑलमोस्ट 5 लाख, फ्लेक्झी कॅप मध्ये 4 लाख, इथे 3 लाख. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून दिलंय मी. हे आहे 10,000ची SIP. मला एक सगळ्यांकडनं एक कमेंट सेक्शन ऑन करतोय. 2016ला जर कोणी 10,000ची SIP केली असती, ओके, तर लार्ज कॅप मध्ये 12 लाख इन्व्हेस्टेड असते, झाले 24 लाख. फ्लेक्झी कॅप मध्ये 12 लाख इन्व्हेस्टेड आहेत, झाले 27 लाख. मिड कॅप मध्ये झाले 34 लाख, स्मॉल कॅप मध्ये झाले 36 लाख. मी अज्युम करतो 25 लाख झाले, जे 12% होतात. मला सांगा 2016 पासून आजपर्यंत किती जण असे आहेत जे 10,000ची SIP करू शकत होते? माझं दिसतंय सगळं. मला मिनिट असं काय झालं. ओके, मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा की तुम्ही 2016 पासून आतापर्यंत 10,000ची SIP करू शकत होता की नाही. मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. दिसतंय? ओके, स्क्रीन इज विजिबल ना. ओके, कमेंट सेक्शन मध्ये 10,000 लिहा, म्हणजे मला दिसेल की कळेल की तुम्ही करू शकत होता. काय माहिती माझ्या एका मोबाईलमध्ये का प्रॉब्लेम झाला आहे. गोरपडे म्हणतात 10,000. किती लोक, मी याच्यात स्टेपअप वगैरे काहीच ऑप्शन नाही केलाय.
10,000ची SIP करू शकत होता ना, मग असं वाटतं का की आपण करायला पाहिजे होती आणि आपण का नाही केली? असं वाटतं तुम्हाला? किती लोकांना असं वाटतं की करायला पाहिजे होती SIP? DRX केशव, तुम्ही भेटला नाही. मी अजून भेटलोय. मी एवढं शिकवतोय. गेले 3 वर्ष शिकवतोय. कमीत कमी 200-250 आतापर्यंत लाईव्ह घेतलेत. तरी पण लोक अजून SIP करत नाहीत. तरी पण लोक घाबरतात. आतापर्यंत 200च्या वर लाईव्ह घेतलेत मी. प्रत्येक लाईव्ह मध्ये मी लोकांना सांगतो की काय इम्पॉर्टन्स आहे. बट अजूनही लोक ऐकत नाहीत. लोकांना असं वाटतं की काय कशाला एवढी SIP केली पाहिजे. ऑल एग्स इन वन बास्केट मला नेहमी लोक म्हणतात. कशाला ऑल एग्स इन वन बास्केट, कशाला एवढी SIP करायची. मी 10 लाख रुपये SIP करतो महिन्याला. मी सगळ्यांना सांगतो म्युच्युअल फंड्सने रिटर्न नाही दिले तर सगळ्यात जास्त लॉस मला होणार आहे. कारण मी 10 लाख SIP करतोय. काहीच म्युच्युअल फंड्सच्या बाहेर माझ्याकडे कुशातच इन्व्हेस्टेड नाहीये. टेक इट व्हेरी सिरियसली. सी रिटर्न्स बघा, एवढं मार्केट रिटर्न न देता पण म्युच्युअल फंड्सने, ऍक्टिव्ह फंड्सने प्रचंड रिटर्न दिलेत. सी आतापर्यंत भरपूर क्रॅश आलेत. 92चा आलाय, 2000, 2008, मल्टिपल इलेक्शन अँड ग्लोबल शॉक्स. माझं एक सिम्पल 2 गोष्टीवर मी खूप बिलीव्ह करतोय. सी मी 28ला असताना मी चालू केलं. 28th एज होतं माझं. 28th काय लिहिलंय, माझं एज 28 इयर्स होतं. माझं सिम्पल आहे की मी 28 to 50 या एज मध्ये मी अॅक्युम्युलेशन करणार आहे. आणि 50 इयर्स अँड अबाव मी डिस्ट्रीब्युशन करणार आहे. माझा एज आता 38 आहे. माझा आत्ताच 14 फेब्रुवारीला वाढदिवस झाला. माझं एज आता 38 आहे. माझं टार्गेट आहे की 50व्या वर्षी माझं टार्गेट आहे 100 करोड करायचे. 100 करोड करायचे. आणि 100 करोड मधनं नंतर डिस्ट्रीब्युशन, भरपूर चॅरिटी करायची, भरपूर पॅसिव्ह इन्कम घ्यायचं, भरपूर बिझनेस एक्सपांड करायचा, जो मी आताही करतोय. बट पॅसिव्हली करायचा हा माझा प्लॅन आहे. मी काय करतोय, मी SIPs वाढवतोय, कन्सिस्टंट करतोय, कंपाऊंडिंग माझं सायलेंटली चालू आहे. SWP चालू करणार, फिक्स्ड मंथली कॉर्पस माझा 50 नंतर लाईफ लॉंग चालू राहील. प्लस मी माझ्या नेक्स्ट जनरेशनला पण पास ऑन करू शकेन. सो दिस इज हाऊ यू प्लॅन. ज्याला मी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली 2016ला, मलाही माहीत नव्हतं की असं काही मोठं होऊ शकतं म्युच्युअल फंड्समध्ये. बट जसे जसं इन्व्हेस्टमेंट्स वाढत चालल्या, जसं जसं मी प्रोग्रेस करतोय, जसं जसं म्युच्युअल फंड्स लोकांच्या लाईफमध्ये परिवर्तन आणतोय, कॉन्फिडन्स खूप वाढत चाललाय. आणि कॉन्फिडन्स वाढल्यामुळे मी लोकांना सांगतो म्युच्युअल फंड इज द ओनली ऑप्शन ज्याने तुम्ही जनरेशनल वेल्थ करू शकता. लोक फ्युचर्स अँड ऑप्शन करतात, ऑप्शन सेलिंग करतात, काय काय फालतू गोष्टी करत असतात, स्टॉक स्विंग ट्रेडिंग करतात. दॅट कॅन बी 10 or 15% 20% ऑफ युअर टोटल इन्व्हेस्टमेंट. 80% हॅज टू बी म्युच्युअल फंड्स. सी स्टॉक्स ट्रेडिंगमध्ये मी खूप मोठे मोठे ट्रेडर्स बघितलेत. 1 किंवा 2%, 2% पण नाही, 1% ट्रेडर फक्त खूप सक्सेसफुल आहे. 99% त्या 1% ट्रेडरला बघून लॉस करतात. गेटिंग माय पॉइंट. तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला खूप फ्लॅशी लाईफस्टाईल जगताना बघितलं नसेल. पण त्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरने कमीत कमी 4-5 हजार लोकांचे पोर्टफोलिओज बनवले असतील. कमीत कमी 3-4 हजार लोकांना तरी फायनान्शियली फ्री केलं असेल. बट ही लीड्स अ व्हेरी नॉर्मल लाईफ. फ्लॅशी लाईफस्टाईल कधीच म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची नसते. ते
फ्लॅशी लाईफस्टाईल करू शकतात, पण त्यांना ती गरज कधीच आतापर्यंत भासली नाहीये. यू हॅव टू स्टे काम, यू हॅव टू स्टे पीसफुल, डाऊन टू अर्थ राहा, खूप तुमचा पोर्टफोलिओ बना. गजेंद्र कोठारी मोठं एक्झाम्पल आहे. 42 lakhs SIP करतोय, 62 crores पोर्टफोलिओ आहे आणि अजून स्वतःचं घर नाहीये. बिकॉज डेफिनेशन इज व्हेरी क्लिअर, विजन इज व्हेरी क्लिअर. 100 करोडचा पोर्टफोलिओ करायचा आहे. तुम्ही पण करू शकता. फक्त एकच आहे की तुम्हाला या 2 गोष्टी फॉलो करायच्या आहेत. वाय गोल्ड रॅलीड इन 2022-23? काय बरेच सारे रिझन्स आहेत. ओके, जिओ पॉलिटिकल क्रायसिस, डॉलर विकनिंग, XYZ वगैरे वगैरे. बट दीज आर व्हेरी टेम्पररी. एक्सटर्नल मॅक्रो ट्रिगर्सने झालाय. वाय यू शुड नॉट बाय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेहमी मी म्हणतो कुठलीही ऍसेट क्लास तुम्ही जेव्हा रन झाल्यानंतर घेता, प्रॉबॅबिलिटी ऑफ यू म्हणजे गेटिंग एक्सपोनेन्शियल गेन्स इज व्हेरी लेस. सायक्लिकल ऍसेट, नो कंपाऊंडिंग लाईक इक्विटी. गोल्ड गिव्ह 0% डिव्हिडंड, 0% अर्निंग ग्रोथ. तुमच्याकडे 1 करोडचे म्युच्युअल फंड्स आहेत तर तुम्ही 70,000 रुपये महिन्याला पेन्शन घेऊ शकता, जे म्युच्युअल फंड्स नाही घेत. हिस्टॉरिकल 20 year CAGR गोल्ड इज 9% वर्सेस इक्विटी इज 15%. लास्ट बिग रॅली जी 2011ला झालेली, गोल्ड फेल 30% ओव्हर 5 years. सिल्वरचं पण सेम आहे. सिल्वर जेव्हा जेव्हा खूप हायला गेलाय त्याच्यानंतर 60 ते 70% पडलाय. मी नेहमी म्हणतो गोल्ड इज अ हेज टू युअर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ, पण सिल्वर खूप डेंजरस ऍसेट क्लास आहे. जस्ट बिकॉज तो वर जातोय म्हणून मी चालत्या गाडीत बसतो आणि मी 1-2-3 लाख रुपये कमवतो, असं नाही होऊ शकत. त्याच्यासाठी काहीतरी एक थॉट प्रोसेस हवा, त्याच्यासाठी एंट्री पॉईंट, एक्झिट पॉईंट डिफाईन्ड हवा. आता जर तुम्ही गोल्ड सिल्वर बाय करायला गेला तर इट विल बी अ सुसाईड. डोंट बाय गोल्ड सिल्वर. मी सगळ्या लोकांना सांगतो तुम्ही गोल्डमध्ये एखाद वेळेस SIP करू शकता, पण सिल्वरमध्ये कृपया करून करू नका. गेट अ गुड ऍडवायझर इन प्लेस. मी एक डेटा बघत होतो गोल्ड अँड सिल्वरचा. गोल्ड 2014 ते 2024 मध्ये गोल्डचा CAGR होता 11%. पण या 2 वर्षाच्या रॅलीमुळे गोल्डचा CAGR झालाय 18%. बरेच जण मला म्हणतात राहुल गोल्डने इक्विटी एवढे रिटर्न्स दिलेत. सायक्लिकल आहे गोल्ड. सिल्वर मी तुम्हाला परत सांगतोय, गोल्ड आणि सिल्वर जर ह्याच्या पुढे हल्ले नाही तर 4-4, 5-5 वर्ष रिटर्न देणार नाही. एस्पेशली सिल्वर. म्युच्युअल फंड्स आर व्हेरी ऍक्टिव्हली मॅनेज. तुम्ही बघू शकता 2014 ते 24 मध्ये 16% स्मॉल कॅपचा ऍव्हरेज होता. आता 16 ते 24 मध्ये 18चा ऍव्हरेज आहे. मिड कॅपचा 14% होता, तो इथे 17% ऍव्हरेज आहे. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही रिटर्न्स चेस करा, पण मी जस्ट एक ऍसेट क्लासेस कम्पेअर करतोय. दुसरी गोष्ट, 5 year रिटर्न हा मिड, स्मॉल, लार्ज अँड मिडचा नेहमी CAGR खूप चांगला असतो. 5 year रिटर्न आणि त्यात 2-2.5 वर्ष रिटर्न मिळाले नाही. मार्केट जर इथून वळालं तर मिड, स्मॉल प्रचंड पळतील. मला तर असं वाटतंय की जेव्हा मार्केट पळेल एव्हरीवन विल लूज द रॅली. कारण लोकांना असं वाटतं की मी मार्केट वाढायला लागेल त्याला बरोबर एंट्री करेल. नो वन कॅन टाइम द मार्केट. गोल्ड इज इन्फ्लेटेड बाय 39% अॅन्युअल स्पाइक इन 2024-26, ज्याच्यामुळे हा CAGR वाढलाय. एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहेत. द 2 year gold spike has distorted the 10 year story. Anyone buying gold today is buying after the rally, not before it. नेहमी ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट कधी करायची, ज्या वेळेला तो ऍसेट क्लास खाली असेल. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आता गोल्डमध्ये रिटर्न्स बनतील, तर गोल्डमध्ये रिटर्न्स नाही बनणार. सो तुम्ही ती चूक करू नका. वी हॅव ॲम्पल म्युच्युअल फंड्स, एस्पेशली इक्विटी क्लास, जिथे आपण आता खाली बाय करतोय आणि आपण अपसाइड आपली ओपन ठेवतोय. एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहेत. परफेक्ट. मी कमेंट सेक्शन थोडं ऑफ ठेवलंय. निफ्टीची एक खासियत आहे, 2008 साली जेव्हा क्रॅश झालेला त्यानंतर पुढच्या 5 वर्षात निफ्टी 3.5x झाला. निफ्टी 3.5 times झाला.
15-16ला ज्याला निफ्टी 22% पडला, त्यानंतर 140% वाढला, म्हणजे ऑलमोस्ट 2.5 टाइम्स वाढला. ज्या वेळेला निफ्टी कोविडमध्ये 38% पडला, त्यानंतर निफ्टी ऑलमोस्ट 2.2x झाला. आता निफ्टी 22 ते 24 मध्ये फ्लॅट आहे. किती रॅली येईल गॉड नोज, पण जी रॅली येईल तिथे 10 इयर्स CAGR एवढा खतरनाक होईल की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. जे लोक 2 वर्ष या कन्सल्टेशन मार्केटमध्ये SIPs करतायत, युनिट्स बाय करतायत, ट्रस्ट मी त्यांचे रिटर्न्स अफलातून होतील. यू कॅन नॉट इमॅजिन, एवढं मजा येईल तुम्हाला. Those who stayed through the pain captured the entire rally. Those who quit missed it all. कळते का सगळ्यांना? इट इज व्हेरी. परवा मी रामदेव अगरवालचे एक पॉडकास्ट ऐकत होतो. त्याच्यात त्याने सांगितलंय, इन्व्हेस्टर्स हॅव ऑलवेज मेड मनी बाय इन्व्हेस्टिंग इन मार्केट्स अँड नॉट बाय सिटिंग आउटसाइड द मार्केट. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टेड असतात तेव्हाच तुम्ही रॅली पकडू शकता. तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टेड नसता तुम्ही कधीच रॅली नाही पकडू शकणार. द रिअल कॉस्ट ऑफ स्विचिंग टू गोल्ड नाव. तुम्ही सो सिनेरियो ए, इफ यू स्टे इन म्युच्युअल फंड्स, continue this SIP, Nifty consolidate for 2 more years and then rallies 100%. After 5 years तुमचा कॉर्पस 10 ते 12 लाख रुपये होईल आणि 16 ते 18% तुमचा पोटेन्शियल CAGR होईल. वेल्थ इज ऑलवेज क्रिएटेड थ्रू पेशन्स. म्हणजे काय होईल, यू रोड द फुल बुल रन. पण तुम्ही आत्ताच MF सेल केले आणि गोल्ड घेतलं तर तुम्हाला पहिले तर LTCG लागेल. नॉर्मली गोल्डला 30% जर तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर 30% ऑफ टॅक्स लागेल तुम्हाला. अँड गोल्ड करेक्ट 20% फ्रॉम हिअर ॲज इन 2025 आणि म्युच्युअल फंड रॅली होईल तर तुम्ही इक्विटी मधली सगळ्यात मोठी रॅली मिस करा. मी वारंवार इन्व्हेस्टर्सना सांगतोय, थोडासा पेशन्स ठेवा. अजून माझ्यामध्ये 4-5 महिन्यात मार्केट कन्सोलिडेट होईल आणि मार्केट एक चांगली रॅली द्यायला सुरुवात होईल. पण ते 5-6 महिने 8 महिने तग धरून राहणं खूप डिफिकल्ट आहे. लोकांना असं वाटतं की मी लँड घेतो, मी फ्लॅट घेतो, मी FD मध्ये टाकतो. दिस इज द टाइम टू स्टे इन्व्हेस्टेड. एवढा पैसा बनेल. ओके, माझा दिसतोय ना सगळ्यांना? ओके ओके, परफेक्ट. येस, ओके. परफेक्ट. मी नेहमी म्हणतो ऍसेट क्लास जेव्हा रिटर्न देत नसतो त्यावेळेला इन्व्हेस्ट करायचे असतात. सिल्वरमध्ये आम्ही कधी इन्व्हेस्ट केला जेव्हा सिल्वर रिटर्नच देत नव्हता, त्यावेळेला इन्व्हेस्ट केला, रिटर्न्स दिले, बाहेर पडलो. इक्विटी क्लासमध्ये आता आम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली जेणेकरून जेव्हा रिटर्न देईल तेव्हा जबरदस्त रिटर्न्स बनते. वाय एव्हरी इन्व्हेस्टर नीड्स अ ट्रस्टेड डिस्ट्रीब्युटर, राईट फंड सिलेक्शन. मी तुम्हाला काय बोललो की माझ्या एका क्लायंटने कॉन्ट स्मॉल कॅप घेतला, विजावी मी त्याला सांगितलेलं मल्टी ॲसेट घे. राहुल हाच सगळ्यात जास्त रिटर्न देईल. आणि आता तो काय म्हणतोय, एवढी रिस्क घेऊन कशाला एवढे रिटर्न्स काहीच मिळाले नाहीत. दिस इज हाऊ फंड सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. Protection for panic. When markets fall 30%, your biggest enemy is your own fear. A distributor is the calm voice that stops you from making a 10 lakh mistake in one emotional moment. गेल्या एखाद दोन महिन्यामध्ये आम्ही 5 ते 6 करोडचं मिनिमम रिडम्शन थांबवलंय. जस्ट बिकॉज क्लायंट पॅनिक झालेला.
पॅनिक केल्यानंतर त्यांनी आम्हाला कॉल केला, मी त्यांच्याशी बोललो. पॅनिक तर थांबलं, त्यांनी ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट्स पण केल्या. दिस इज हाऊ यू बिल्ड ट्रस्ट. दिस इज हाऊ यू डोंट पॅनिक इन द मार्केट्स. गोल बेस्ड प्लॅनिंग, रिटायरमेंट, चाइल्ड एज्युकेशन, होम डाऊन पेमेंट, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या प्लॅन्ड असतात तेव्हा तुम्ही probability of you redeeming the funds is very less. Annual reviewing and rebalancing. Markets change, your life change, a distributor reviews your portfolio. मी rebalancingच्या खूप अगेन्स्ट असं नाही म्हणणार, पण मी स्विच जास्त करत नाही, कारण आय बिलीव्ह इन म्हणजे मी जेव्हा फंड्स घेतो तेव्हाच फंड्स आम्ही चांगले घेतो. पोर्टफोलिओ प्रॉफिटेबल असेल तर येस, पहिले बरेच वर्षांनी मी कुठल्या तरी फंड मधला प्रॉफिट बुक केलाय, जो आता सिल्वरमध्ये केला, कारण 2.5-3 पट पैसे झालेले. मॅक्झिमाइज टॅक्स एफिशियन्सी. जेव्हा आपण स्विच करतो तेव्हा आपल्याला टॅक्सेशन लागतं, हे बरेच लोकांना माहीत नसतं. लोक अंधाधुंदी स्विच करत असतात आणि टॅक्सेस पे करतात. सो आम्ही ह्याची पण काळजी घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिन अँड अकाउंटेबिलिटी. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला मी सांगतो, आय लीड बाय द एक्झाम्पल. लोकांना मी सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त SIP करा, पण मी स्वतः जर SIP केली नसती माझ्या ॲपेटाईट नुसार, तर आय वुड नॉट हॅव बीन डुईंग जस्टिस टू माय बिझनेस किंवा माय जस्टिस टू म्युच्युअल फंड्स. जसं माझं इन्कम वाढत जात आहे, मेक शुअर की मी जास्तीत जास्त म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतोय. दुसरी गोष्ट, SIP सारखं दुसरं टूलच नाहीये. इन्कम मायनस माय सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस. माझी 10 तारखेला मेजरली SIPs जातात, त्याच्यानंतर मला कळतं की माझ्याकडे पैसे किती उरलेत. 20-25 पर्यंत मी बघतो की किती एक्सपेन्स होत आहेत. 25 ते एंड ऑफ द मंथ मध्ये मी डिसाईड करतो की आता माझ्याकडे एक्सेस पैसे किती आहेत, ते पण मी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की नुसतं SIPs नाही तर तुम्ही टॉपअप पण केल्या पाहिजेत इन्व्हेस्टमेंट. टॉपअप करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी नेहमी सांगत असतो, वी आर नॉट हिअर टू टाइम द मार्केट्स. वी आर नॉट हिअर टू चेज रिटर्न्स. वी आर हिअर टू क्रिएट जनरेशनल वेल्थ. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स अँड यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. खूप इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे ॲडवायझर आहे, ॲडवायझरचं तुम्ही ऐकताय आणि पैसे बनतायत. वॉरेन बफेचं एक सुंदर वाक्य आहे, द स्टॉक मार्केट ट्रान्सफर्स मनी फ्रॉम द इम्पेशंट टू पेशंट. आपल्याला वी हॅव अन ॲडवायझर लाईक राहुल कुलकर्णी, अ डिस्ट्रीब्युटर लाईक राहुल कुलकर्णी, जो तुम्हाला पॅनिक होण्यापासून वाचवतोय. डोंट पॅनिक. लोक तुमच्या आजूबाजूला दे विल मेक. मी काल परवा माझ्याकडे एक US क्लायंट आलेला, मला म्हणाला, तो आणि त्याचा मित्र आलेला, आणि बोलता बोलता तो बोलला की मी पण सिल्वरमध्ये ना खूप पैसे बनवले. त्याचा US मध्ये पोर्टफोलिओ होता 3 करोडचा आणि त्याने सिल्वरमध्ये प्रॉफिट केला काहीतरी 20 का 25 हजारचा. क्वांटम ऑफ इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या आजूबाजूला लोक असे असतील की 10-15 हजार रुपये 25 हजार रुपये प्रॉफिट करत असेल, पण दे विल मेक यू फील की तू केवढी मोठी रॅली मिस केली, वेरॅज तुम्ही जास्त त्याच्यापेक्षा प्रॉफिट करताय, पण आपल्याला माहित नसतं साईज ऑफ इन्व्हेस्टमेंट किती. म्हणून मला कोणीही काही बोललं तर मी थोडंसं खोलात जातो. मी विचारतो किती तू प्रॉफिट केलास, तुझी ऍसेट साईज किती आहे. मी ज्या वेळेला सिल्वर घेतला, इट वॉज 10 to 20% ऑफ द पोर्टफोलिओ. जेव्हा प्रॉफिट झाला त्या पोर्टफोलिओचा आयरा त्या पटीने वाढला, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेडिंग माय पॉइंट. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. माझं प्रेझेंटेशन ऑलमोस्ट झालेलं आहे. काही डाऊट आहे तुम्ही मला विचारू शकता. Can we make portfolio equity plus metal, but metal exposure should be less than 10%? मला रिस्क प्रोफाइलिंग शिवाय मी असं नाही सांगू शकत की 10% पाहिजे का 15% पाहिजे. एक तर थीमॅटिक बेट आहे. थीमॅटिक बेटमध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचे थीमॅटिक बेट्समध्ये इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमच्याकडे ॲडवायझर आहे, कोणी मिडलमॅन आहे. ओके, अजून काही डाऊट्स असेल तुम्ही मला विचारू शकता. आता सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कशात करावी? अगेन आदित्य, रॉंग क्वेश्चन टू अ राईट पर्सन. तुम्हाला एक मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही काय क्वेश्चन्स विचारताय. क्वेश्चन्स विचारणं पण एक कला आहे.
सर तुम्ही कॉल घेतच नाही गायकवाड. येस ॲब्सोल्युटली, मी कॉल कोणाचेच उचलत नाही. माझी सिंपल प्रोसेस आहे, कन्सल्टेशन फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल, टीम बरोबर कन्सल्टेशन होईल. इफ यू नीड ऍडव्हान्स्ड फायनान्शियल प्लॅनिंग तरच माझ्याबरोबर कॉल होईल. यू गेट कमिशन फ्रॉम द म्युच्युअल फंड कंपनी. येस ॲब्सोल्युटली, माझं पोर्टच त्याच्यावर चालतं. सो माझं कमिशन साधारण 0.8% आहे. 0.8% म्हणून जीएसटी जाऊन साधारण 0.6-0.65% मला मिळतात. कॅन वी फोकस ऑन फिजिकल गोल्ड? फिजिकल गोल्ड तर मी सजेस्टच नाही करत. आयदर डिजिटल गोल्ड घ्या किंवा ETFs घ्या, सगळ्यात बेस्ट. निफ्टी इंडेक्स और निफ्टी 20 यापैकी काय लॉंग टर्म? मी दोन्ही सजेस्ट करत नाही. ऍक्टिव्ह फंड्स एवढे पैसे देतात. आय एम इंटरेस्टेड 1.5K. शुड आय ॲड मोर मनी? काहीच क्वेश्चनच नाही कळला मला. ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग पाहिजे होती. दॅट माझी टीम डिसाईड करते. माझी टीम इज व्हेरी एक्सपिरियन्स. ते तुमचं मेजॉरिटी, तुम्हाला असं वाटतं ॲडव्हान्स फायनान्शियल प्लॅनिंग, पण माझी टीम तुमच्या बरोबर करू शकते. ETF आणि म्युच्युअल फंड्स, ETF हे म्युच्युअल फंड्सच आहेत, फक्त ते इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करतात. ओके, एखादा प्लॅटफॉर्म बंद झाला तर तुमचे म्युच्युअल फंड युनिट्सला काही होत नाही. म्युच्युअल फंड युनिट्स हे रेस्पेक्टिव्ह कंपनीजकडे असतात. सो डोंट वरी. आणि सगळे प्लॅटफॉर्म्स जे आहेत हे सेबी रेग्युलेटेड आहेत, असे बंद नाही होऊ शकत. SWP साठी बकेट स्ट्रॅटेजीची हल्ली खूप चर्चा होतीये. आय डोंट नो व्हॉट इज बकेट स्ट्रॅटेजी. एनी सजेशन्स फॉर स्मॉल कॅप फॉर SIP? अगेन रॉंग क्वेश्चन, वैभव. हाऊ शॅल वी लुक फॉरवर्ड टू IT सेक्टर पीपल ड्यू टू AI? मला IT सेक्टर पीपल माहीत नाही, पण माझ्यासाठी IT सेक्टर हे ऑलवेज काय म्हणतात ना, एव्हरग्रीन सेक्टर आहे. तर ते कधी ना कधीतरी वर येईल. राईट नाव नॉट सो बुलिश ऑन इट. इट इज टाइम टू बाय स्मॉल कॅप्स असं मला वाटतं. मिड आणि स्मॉल कॅप येस. दादरला ब्रांच चालू करूयात का पार्टनरशिपमध्ये? नॉट रिक्वायर्ड. ठाण्याला खूप मोठं ऑफिस आहे, लोक ठाण्याला येऊ शकतात. इज इट राईट टाइम टू इन्व्हेस्ट लमसम अमाऊंट? येस ॲब्सोल्युटली. हाऊ लॉंग शुड बी इन्व्हेस्टेड? मिनिमम 5 years. सुष्मिता, अगेन रॉंग क्वेश्चन. मी बिलकुल फंड सजेस्ट नाही करत. USAच्या स्टॉक्सची ऍडवाइस करतो का? नाही, मी फक्त इंडियन मार्केट्स करतो. धायगुडे सर, येस ॲब्सोल्युटली बेस्ट टाइम फॉर लमसम इन्व्हेस्टमेंट्स. 10 लाख SWP मध्ये केले तरी चालेल का? जर गरज असेल तर SWP घ्या, नसेल तर गरज नाहीये. MF किती घ्यावे 1%नी? काय रॉंग क्वेश्चन, काय कळलाच नाही. रिअल इस्टेट रॅली इज कमिंग इन फ्युचर आफ्टर गोल्ड रॅली? नॉट पॉसिबल ॲट ऑल. मला तर रिअल इस्टेट सध्या तर खूप मोठं बबल वाटतंय. मोठं फुटणार आहे एकदा बबल. एवढी अनसोल्ड इन्व्हेंटरी आहे, वाट लागणार आहे. थँक्यू प्रिन्स पुष्पक. येस प्रसाद सोनावणे, ॲब्सोल्युटली करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. राहुल वामन, थँक्यू व्हेरी मच. तुझा कॉल मिस झाला, मी तुला कॉल बॅक करतो उद्या. महेंद्र पाटील, दिस इज टू मच ऑफ अनालिसिस. तुम्ही जे लिहिले ते मलाही माहीत नाहीये. एवढं अनालिसिस करू नका. टू मच ऑफ अनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस. करिश्मा, डिपेंड्स ऑन युअर रिस्क प्रोफाईल. काय करायचंय, गोल्स किती आहे, त्याप्रमाणे आपण सांगतो. गोल्ड सिल्वर विल स्टील शो रॅली? नो आयडिया. शुभम, मी सध्या ऑफिसमध्ये खूप कमी आहे, मी ट्रेनिंग्स अटेंड करतो, त्यामुळे मला थोडासा वेळ लागेल. माझ्या 4 करोडच्या म्युच्युअल फंड्समध्ये 10-11 फंड्स आहेत, जास्त नाही आहेत. आधी मर्डेकर, पर्सनल डिटेल्सपेक्षा टीमशी बोला, टीम तुम्हाला
चांगलं एक्सप्लेन करेल. सगळेजण मला फक्त गोल्ड अँड सिल्वर बद्दल विचारत आहेत. दिस इज हाऊ रिटर्न्स सायकॉलॉजी चेंज करतं. प्लीज एक्सप्लेन एफओएफ. एफओएफ म्हणजे फंड्स ऑफ फंड्स कॅटेगरी असते. हे म्युच्युअल फंड्स दुसऱ्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा स्वतःच्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे आयसीआयसीआयचं थीमॅटिक ॲडव्हान्टेज फंड ऑफ फंड आहे, तो आयसीआयसीआयचे चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो. प्रसाद सोनवणे माझ्या टीममध्ये अपूर्वा म्हणून माझी टीम मेंबर आहे. तिला डायरेक्ट कॉल करा. इन्शुरन्स टीम हेड करते ती तुम्हाला हेल्प करेल टर्म इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, मेडिक्लेमसाठी. लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का? येस, पॉसिबली, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सुतार म्हणजे मी ग्लोबल फंड्समध्ये आता एक ग्लोबल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलाय 5 लाख रुपये, पण दॅट इज जस्ट अ स्ट्रॅटेजिक कॉल. असं काय लाईफ टाईम ठेवेल असं मला वाटत नाही मी तो फंड. शॅल वी कीप इंटरनॅशनल अलोकेशन फॉर क्लायंट्स? यू कॅन, बट तेवढा तुमचा अभ्यास तगडा पाहिजे तरच रिटर्न्स मिळतील. डायरेक्ट अँड रेग्युलर इन्व्हेस्टमेंट म्हणजे डायरेक्ट इज विदाउट अन ॲडवायझर, रेग्युलर इज विथ अन ॲडवायझर. जेव्हा तुम्ही रेग्युलर थ्रू जाता तेव्हा माझ्यासारखे डिस्ट्रीब्युटर्स कमिशन्स चार्ज करतात आणि तो तुमच्या एक्सपेन्स रेशोमधनं कट होतो. सो साधारण तो आम्हाला 0.8% मिळतात. म्हणजे 1 लाख रुपये तुम्ही गुंतवले तर 800 रुपये मला वर्षाला मिळतात. यू सजेस्ट SIP और इक्विटी? मी फक्त म्युच्युअल फंड्स करतो. इक्विटीमध्ये मी PMS, स्मॉल केसेस, AIF करतो. डायरेक्ट इक्विटी मी फार रेअरली करतो, नाहीच करत. म्हणजे रेअरली नाहीच करत. प्लीज सजेस्ट पेनी स्टॉक. कुंभार आगे वन्स अगेन रॉंग क्वेश्चन. किरण, येस मी ऍड करतो नेहमी, डोंट वरी. ओके, ऑलमोस्ट 9:50 झालेत. तुम्हाला आमचं कन्सल्टेशन हवं असेल तर नक्की गुगल फॉर्म भरा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. टीमशी नीट बोला, सगळं डिस्कस करा. टीम सगळं सजेस्ट करेल. दे आर व्हेरी काय म्हणतात ना, खूप केपेबल आहे माझी टीम. प्रत्येक जण 5-5, 10-10 हजार लोकांशी बोललेलं आहे, ॲडवाईस दिलेलं आहे. सो डोंट वरी, दे आर व्हेरी मच क्वालिफाईड टू ॲडवाईस यू. थँक्यू व्हेरी मच. हायरिंग अजूनही चालू आहे. HR इंटरव्ह्यू घेतोय. सो एक आठवडाभरात फायनल करेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.